नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा. एक मुद्दा आम्ही खूप वेगळा असा उपस्थित केलेला होता की बरं झालं देवा, बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा संसाराची, असे जे तुकाराम महाराजांनी म्हणलं होतं, त्या धर्तीवरती बरे झाले देवा, विरोधक कर्कशा, बरी ही दुर्दशा संसदेची, असं मोदी कसं म्हणते त्याच्यावर एक व्हिडिओ केला होता. आश्चर्य म्हणजे त्याच्यावरती त्याला त्यासारखीच भावना व्यक्त करणारा एक अप्रतिम असा लेख टाइम्स ऑफ इंडियामध्ये स्वामीनाथन अंकलेश्वर अय्यर, त्यांचं स्वामीनॉमिक्स नावाचं सदर असतं दर रविवारी, त्यांनी तो काल दिलेला आहे. आणि मी तुम्हाला त्याचा फोटोही दाखवतो त्या लेखाचा, की विरोधकांनी हे प्रपोजल स्वीकारायला कसं पाहिजे होतं. आणि त्या निमित्तानं जी चर्चा त्यांनी उपस्थित केलेली ती फार महत्त्वाची आहे. आणि ही चर्चा फक्त लोकसभेच्या जागांपुरती किंवा ती महिला आरक्षणापुरती मर्यादित नाही. लोकशाहीचं मूळ तत्व, आता जर तुम्ही ह्याला चूक म्हणणार असाल तर ती चूक तुमच्या लोकशाहीची पायाभूतच आहे हे लक्षात घ्या, की एक माणूस एक मत. मग त्याची पत काय आहे ती गोष्ट वेगळी. लक्षात घ्या फरक. म्हणून आम्ही तो अल्लामा इक्बालचा शेर नेहमी वापरतो, जमहुरियत एक तर्जे हुकूमत है जिसमें वोटों को गिना करते है, तोला नहीं करते. मताचं मोल करता येत नाही, सगळी मतं सारखीच. म्हणून म्हणलं की आपण मत मोजतो, पत नाही. आता ह्याला दोष म्हणायचा असेल तर तो पहिल्या दिवसापासून आहे. पहिली निवडणूक झाली 1952ला, 51च्या शेवटी, आणि 52ला पहिली निवडणूक झाली, तेव्हापासून हा दोष आपल्याकडे आहे म्हणा, किंवा तो आपण स्वीकारलेला आहे म्हणा, किंवा त्याच्यावरच हे सगळं आधारलेलं आहे की एक माणूस एक मत. मग आता एकदा हे स्वीकारल्याच्या नंतर एक तर तुम्हाला ही दुरुस्ती करावी लागेल. मग तुम्हाला आता असं म्हणावं लागेल, काँग्रेसचे मुख्यमंत्री तेलंगणाचे रेवंत रेड्डी यांनी प्रस्ताव दिलेला आहे की ज्या राज्याचं GDP मध्ये जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांच्या मताला किंमत पाहिजे. त्याच्यामध्ये तेलंगणा सगळ्यात जास्त आहे आणि सगळ्यात खालच्या याच्यामध्ये बिहार, राजस्थान आहे. मग आता एक लक्षात घ्या तुम्ही, पर कॅपिटा इन्कम आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मोजायच्या असतील तर पहिल्यांदा जी अडचण स्वामीनाथन अय्यर यांनी पण सांगितली, बाकीचे पण तज्ज्ञ सांगतायत, की लोकशाहीमध्ये एका मताला एक मूल्य आहे. मग हे तुम्हाला बदलायचं आहे का? म्हणजे एखादं राज्य, त्याची लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणात तिथे लोकसभा मतदारसंघ असावेत, म्हणजे खासदार असावेत. आता ह्याला दुसरा कुठलाही पर्याय आजतागायत सापडलेला नाही. पण जर तुम्ही असं म्हणत असाल की त्या ठिकाणी त्यांचं उत्पन्न जास्त आहे, त्यांनी फॅमिली प्लॅनिंग केलं, त्यांनी लोकसंख्या मर्यादित ठेवली, म्हणून त्यांना बक्षीस मिळायला पाहिजे. आता ही गोष्ट वरवर करता बरोबर आहे, पण प्रत्यक्षामध्ये खोलामध्ये गेल्यानंतर असं लक्षात येतं की नेहमीच, आता आज जो मुद्दा मी तुमच्या समोर मांडणार आहे तो फार वेगळा आहे. वेगवेगळ्या लोकांनी ह्यापूर्वी काही प्रमाणात ह्याचा उल्लेख केलेला आहे, पण ह्या अनुषंगानं तर कोणी फारसं त्याच्यावर बोललेलं नाही, जे आता बोललं चाललेलं. की समजा दक्षिणेतली राज्य आहेत, ती संपन्न आहे, जास्त ती कर देतात, त्यांच्याकडे लोकसंख्या कमी आहे. आता अशा ठिकाणी त्या ठिकाणी काम करण्यासाठी कुठले लोक लागतात त्यांना लेबर म्हणून? त्यांना ते उत्तर भारतातले लोक लागतात. सगळ्या जगभरामध्ये हे झालेलं आहे की जर त्या ठिकाणी एकदा संपन्नता वाढली तर तुलनेनं हलके कामं करण्यासाठी, हलके म्हणजे मी पूर्वीच्या काळाच्या प्रमाणे अस्पृश्यांची कामं वगैरे असं म्हणत नाही, मेहनतीची कामं, वेळखाऊ कामं किंवा कमी पैशात होणारी कामं, अशी सगळी करण्यासाठी तिथले मजूर उपलब्ध होत नाहीत, कारण की त्यांना जास्त पगाराची अपेक्षा असते, जास्त सुखी आणि आरामदायक असं त्यांना दुसऱ्या नोकऱ्या उपलब्ध झालेल्या असतात, किंवा नोकरी नाही केली तरी काही काळपर्यंत भागू शकतात. मग अशा वेळी तिथं काम कोण करतं? की जो दुसरा प्रदेश, म्हणजे आपल्या भारतामध्ये बोलायचं तर उत्तर भारतातले लोक येऊन दक्षिणेमध्ये काम करतात, किंवा भारताचा विषय घेतला तर मग ते रोहिंग्या आणि बाकीचे, म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये आता ही समस्या उभी राहिलेली आहे की तथाकथित उच्चवर्णीय जे आहेत त्यांनाही असं वाटतं की ममता दीदी आल्या तर बरं, कारण की त्या आल्या तर हे रोहिंगे इथं राहतील, ते रोहिंगे राहतील, म्हणजे ते अतिशय स्वस्त असे मजूर आहेत. वेगळा मुद्दा आहे बरं का, लक्षात घ्या. आणि तेच भाजप आल्याच्या नंतर, ह्यांना हाकलून दिल्याच्या नंतर मग आपल्याला आपले जे मजूर आहेत ते थोडेसे महाग मिळतील. मी तुम्हाला अजून एक विचित्र गमतीशीर मुद्दा सांगतो. कोरोनाच्या काळामध्ये, म्हणजे कोरोनाच्या काळात जेव्हा मजूर वापस जायला लागले होते आणि ते गेल्याच्या नंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई आणि त्या पट्ट्यातली कारखानदारी अडचणीत सापडली, कारण की मजूर मिळत नाहीयेत. आणि इथे जे मजूर मिळतात ते तसं कामही करत नाहीत आणि तितक्या कमी पैशात कामही करत नाहीत. औद्योगिक क्षेत्रातल्या लोकांनी, ज्यांनी मराठी माणसाची बाजू घेत उत्तर प्रदेशांच्या विरोधामध्ये आवाज उठवला होता, खळखट्याक केलं होतं, त्या राज ठाकरेंनी बाकीच्या सगळ्यांना सुनावलं की तुमचे हे धोरण बंद करा, अन्यथा आम्हाला कारखाने बंद करावतील, आणि कारखाने बंद करावतील तर विकास अडकून बसेल. म्हणजे गुंता बघा कसा आहे ते.
जी छोटी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये काम करायला मजूर तिथले उपलब्ध होत नाहीत, म्हणून बाहेरचे मजूर आणावे लागतात. आणि बाहेरचे मजूर आणले तरच त्यांची कामं होतात. आणि म्हणताना जर हे म्हणत असतील की बाबा आम्ही तर संपन्न आहेत, आम्ही इतका मोठा कर देतो, आमची लोकसंख्या जास्त असली तरी आम्हाला जास्त खासदार मिळायला पाहिजेत. पण जेव्हा की त्यांच्याकडे काम करण्यासाठी मजूर हे जास्त ज्या ठिकाणी लोकसंख्या आहे तिथले आलेले असतात, बाकीच्या ठिकाणाहून किंवा POK मधले सुद्धा मजूर जेव्हा काश्मीरमध्ये काम करत होते, त्याचं हे सगळं गुंता लक्षात घ्या तुम्ही. जगभरातली ही अडचण आहे. म्हणजे जर तुम्ही एक मत, एक माणूस एक मत असं न म्हणता त्याचं पत मोजायला लागलात आणि पत मोजायची ठरवली, तर ती पत मोजण्यामध्ये जर दुसऱ्याचा सुद्धा वाटा असेल, दक्षिणेतलं उत्पन्न वाढणे, दक्षिणेतली बाकीच्या सगळी संपन्नता देणे, याच्यामध्ये उत्तरेतल्या मजुरांचा पण वाटा आहे. मग तो तुम्ही गृहीत धरणार की नाही, का नुसतंच असं म्हणणार? यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा समोर येतो तो लक्षात घ्या. 1 नेशन 1 टॅक्स, 1 नेशन 1 रेल्वे, 1 नेशन 1 BSNL म्हणजे मोबाईल नेटवर्क, अशा तसं 1 नेशन 1 मार्केट आम्ही शेतकरी संघटनेच्या दृष्टीनं नेहमी म्हणत आलेलो आहेत की शेतकऱ्यांसाठी सगळा भारत ही एक बाजारपेठ झाली पाहिजे. प्रत्येक राज्यानं काही महसूल आणि बाकीच्या काही तिथले स्थानिक पातळीवरच्या नियमनापुरतं ते राज्य आहे, पण एरवी सगळ्या भारतभर नियम सारखे असले पाहिजे, कर सारखे असले पाहिजे. 1 नेशन 1 पॉवर ग्रीड आम्ही इलेक्ट्रिकलच्या ह्याच्या भाषेमध्ये बोलत असताना सगळ्या देशाचं राष्ट्रीय नॅशनल ग्रीड जे म्हणतो त्याचं कारण तेच आहे. जिथं वीज जास्तीची उपलब्ध आहे तिथून ती कमी, जिथे ज्यांची गरज आहे पण उत्पादन होत नाही त्या ठिकाणी पोहोचावी. म्हणून आता आपण मुळाशी जातो. एक माणसाला एक मत असं म्हणल्याच्या नंतर प्रादेशिक पातळीवरचे जे हे अस्मितेचे भाले टोकदार करून खुपसाखुपसी चालू आहे, रक्तबंबाळ केलं जाते, ते किती चूक आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रातिनिधिक स्वरूपातली ही लोकशाही आहे. एकूण 140 कोटी लोकसंख्येचे तुम्ही प्रतिनिधी आहात. तुम्ही फक्त केरळचे प्रतिनिधी आहात, तुम्ही तुमच्या फक्त तिरुअनंतपूर मतदारसंघाचे प्रतिनिधी आहात, हे चूक आहे. माझं राज्य इतकं कॉन्ट्रीब्यूट करतंय, हे जे त्याच्यातला जो मुद्दा आहे ना, सपशेल चूक आहे. संपूर्ण भारतात स्वातंत्र्याच्या नंतर कुठल्याही राज्याने स्वतःची अशी टिमकी गाजवावी, हे भेदाभेदाचं मूळ आहे. आणि ते शक्यच नाही, कारण की सगळ्यांनी मिळून हे संघ राज्य आहे, सगळ्यांनी मिळून प्रयत्न केल्याच्या नंतर भारत इथपर्यंत पोहोचलेला आहे. असे कितीतरी गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये एखाद्या प्रदेशाची जास्त त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं, योगदान असतं, त्या तुलनेमध्ये बाकीच्याचं नसतं. सैन्यामध्ये कुठल्या देशातले, कुठल्या राज्यातले जास्त सैनिक आहेत असं मोजत बसता येत नाही. एखाद्या निर्मितीमध्ये, कलेच्या पातळी होती, क्रीडेच्या पातळी होती, व्यापार, उद्योग, कितीतरी गोष्टीमध्ये समजा गुजरात्यांनी जास्त व्यापार करून भारताला संपन्नता मिळवून दिलेली आहे. मग गुजरात्यांनी असं म्हणायचं का की नाही आमचं मताची किंमत जास्त आहे? किंवा पंजाब्यांनी ज्या पद्धतीने जगभरामध्ये किंवा ट्रान्सपोर्टच्या व्यवसायामध्ये पंजाब्यांचं योगदान जास्त आहे, मग त्यांनी असं म्हणायचं का? सैन्यामध्ये राजस्थानकडचं, बिहारकडचं योगदान जास्त आहे. अशा कितीतरी गोष्टीत, कृषी उत्पादनामध्ये जो एक पट्टा आहे त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश गंगेचा सगळा भाग आहे, मध्य प्रदेशचा काही भाग आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा, यांच्यामध्ये कृषी उत्पादन जास्त आहे. अशा कितीतरी बारीक बारीक गोष्टी आहेत, एखाद्या ठिकाणी जास्त असतात, दुसऱ्या ठिकाणी काही नसतं. कापड उद्योग आणि कापड उद्योगावरची प्रक्रिया, आणि अशा कितीतरी गोष्टी दक्षिणेत आहे. असा संपूर्ण भारतभरचा विचार केल्यानंतर अशा प्रत्येक गोष्टी त्या त्या ठिकाणी आहेत, त्या त्या ठिकाणच्या अनुकूलतेप्रमाणे ते झालेले आहेत. मग अशा वेळी तुम्ही काय विचार करणार आहात? म्हणून हा जो भेदाभेदाचा मुद्दा आहे, या लोकसभेतल्या चर्चेमधून समोर आलेला आहे, तो अतिशय चूक आहे, पूर्णपणे निरर्थक आहे. जी आधुनिक व्यवस्था सध्या जगभरामध्ये चालू आहे, बाजारपेठेची व्यवस्था आहे, जग एक बाजारपेठ होत चाललेली आहे. अशा काळामध्ये जर एखादं राज्य माझा GDP वेगळा, माझं उत्पादन वेगळं, माझं लोकसंख्या अशी, असं जर बोलत असेल तर ते चूक आहे. आपल्याला लोकशाहीच्या मुळाशी म्हणून आपण एक मत, एक माणूस एक मत हे गृहीत धरलेलं आहे. अशा वेळी त्याची पत काय आहे याचा विचार करता येत नाही. सर धोपटपणे आपल्याला सगळ्यांना एक माणूस एक मत याच पद्धतीनं पुढे चालावं लागेल. विरोधकांनी तर विरोध करून त्यांना जो फायदा होणार होता त्याच्यावरती कुऱ्हाड पाडून घेतलेली, ते तर आम्ही सांगितलंच यापूर्वी सुद्धा. पण या निमित्ताने एक बरं झालं की जनगणना आहे, त्याच्यानंतर परिसीमन आहे, मग लोकसभेचे मतदारसंघ आणि जागा निश्चित होतील. याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. अगदी कोणाला असं वाटलं की चला अजून एक 25 वर्षासाठी जागा गोठून ठेवू, तरी काही होणार नाही.
1976 पासून आपण ते मरण 2001 पर्यंत नेलं होतं आणि 2001 पासून आता 2026 पर्यंत 25-25 वर्षांनी आपण हे मरण टाळत आलेलो आहोत. पण ते मरण टळत नाही, त्याला केव्हा ना केव्हा तरी तोंड देणंच आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, ज्यांना ज्यांना या विषयामध्ये थोडाफार अभ्यास करता येतो, आवड आहे, माहिती कुठूनही कशी गोळा करा, अपरिहार्यपणे तुमच्या असं लक्षात येईल की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व हे जे मूळ तत्व आपण गृहीत धरलेलं आहे त्याला कुठल्याही पद्धतीनं तडा जाऊ देणं भाग नाही, शक्य नाही. पण जर तसा देणार असाल तर बाकीचे पण क्षेत्र म्हणजे ते काय म्हणता येईल त्याला ज्वालामुखीचं तोंडच उघडल्यासारखं होईल आणि कितीतरी विषय मग बाकीचे पुढे येतील. मग पुन्हा असंच होईल की ज्यांनी करदाते आहेत त्यांनाच फक्त मतदानाचा अधिकार द्या, जे सुशिक्षित आहेत त्यांनाच फक्त मतदानाचा अधिकार द्या, किंवा ज्यांच्या नावावर अमुक तमुक संपत्ती त्यांनाच फक्त मतदानाचा अधिकार द्या, असं ते नको त्या थराला तो विषय जात राहील. त्याच्यापेक्षा प्रत्येक माणसाचं एक मत हे जे तत्व आपण मूळ अंमलात आणलेलं आहे त्या पद्धतीनं मग सगळ्यांनी मिळून निवडलेल्या प्रतिनिधींची संख्या बघा, एका राज्याचे प्रतिनिधी किती आहेत हे मोजण्याला फारसे काही अर्थ नाही. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज